मम्मी आज कसलं बेते? आज आहे पिठलं भाकरी. आज कसं काय पिठलं भाकरी केलंय? बाहेर एवढा मस्त पाऊस येतोय, हे बघ इतका मस्त पाऊस येतोय बाहेर. जोरात पाऊस आहे मस्त काय एवढं जोरात आहे. आता व्हिडिओ मध्ये ध्यानला दिसत असेल का नाही आपल्याला नाही माहिती. हो ना. मग त्याच्यासाठी तू हे केलं का असं पिठलं भाकरी? पिठलं भाकरी आणि हे बघ तुला ढोबळी मिरची आवडती की नाही, त्यामुळे तुला ढोबळी मिरचीची भाजी ओके आणि कढी भात करणार आहे. ओके ओके मस्त मस्त स्वयंपाक मस्त एक नंबर. आणि तुला काय खायचंय? भज्या वगैरे काय करू? हा कर की जरा भजी बिजी करू कर ना जरा आता बसल्या बसल्या खायला होईल. अरे त्यात ते मका तरी भाज. हो मका भाजते. जरा मका भाज थोडे मस्त की भजे कर जरा आज. ठीक आहे चला आज भजे करते, मका भाजते. का मक्याचे हे करू, कॉर्न पॅटीस करू का? ते काय असतं? अरे काय असतं म्हणजे काय, मक्याचे मस्त पैकी पॅटीस करतात. कर कर जे आहे ते कर चांगलं मस्त की आहे मक्यामध्ये ना. काय करायचं माहितीये का, बटाटे घालायचे, हिरवी मिरची टाकायची, लिंबू पिळायचं आणि मस्त मसाले घालायचे आणि त्याचे पॅटीस करायचे. कर कर चालते खाऊ मस्त आहे. पॅटीस पण करते. चालते. इच्छा आहे का नाही तुझी करायची? करायची आहे म्हणून मग कर. झालं पिठलं पण आपलं तयार होत आलं मस्त पैकी. सुक्क पिठलं एकदम सुक्क पिठलं करतेय मस्त पैकी. सुक्या पिठल्याबरोबर बाजरीची भाकरी, कारण की पाऊस खूप येतोय म्हणून बाजरीची भाकरी. आणि त्याचबरोबर आमच्या आर्यन दादाला आवडतं म्हणून आपण करतोय ढोबळी मिरचीची भाजी. आणि दुसरी गोष्ट कढी करतेय. कढी आणि कॉर्न पॅटीस. कॉर्न पॅटीस आणि भात आणि भाकरी असणार. चला आता तू मस्त कर कॉर्न पॅटीस. आता एवढं उरत आपण कॉर्न पॅटीसची पण रेसिपी दाखवूया. बघू दाखव. जर कोणाला करायचंच असेल तर आवडीने करतील पण. येस कॉर्न पॅटीसची पण आपण रेसिपी दाखवूया. चालतंय. तर चला आम्ही तर करतोय आता पिठलं भाकरी आमची तयार होतीये मस्त अशी. तर तुम्ही पण या खायला पिठलं आणि भाकरी. मस्त बाहेर पाऊस येतो आज तर बघा किती पाऊस आहे, बापरे बापरे. त्यानंतर एक गोष्ट सांगू का, बघ ना या पिठल्याचं खासियत काय माहितीये का, या पिठल्याला तेल खूप लागतं. आणि तुला ऑइल फ्री खायचंय आज. ऑइल फ्री नाही मला ते पॅटीस खायचे. मला काय नको मला तेच पाहिजे. आता आर्यन दादाला एकदा म्हटलं ना मी पॅटीस ते मला पहिले हे ठेव साईडला, हे ठेव साईडला, पण पहिले पॅटीस करून दे मला. बरं चल एवढं पिठलं झालं ना मग आपण पॅटीस करायला घेऊ. ठीक आहे. आणि माझे शॉर्ट व्हिडिओ पण करायचे अजून बरेच काम आहे. तर चला आम्ही हे करतो. आपलं पिठलं तयार होत आहे. हा व्लॉग मी इथे सेंड करते. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.